आणि मला सांगायला आवडेल पहा, आपल्याला जर एक्स्ट्रा इन्कम ऑपॉर्च्युनिटीची संधी आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना कोणाला द्यायची असेल, तर आपण नक्कीच त्यांना या ठिकाणी कॉल करून इन्व्हाइट करू शकतो. कारण अमेझिंग अशी आजची इन्फॉर्मेशन असणार आहे. त्याचबरोबर अमेझिंग असा आता सेशन आपण एन्जॉय करणार आहोत. आणि या सेशनचा एन्जॉय आपल्याला जर सर्वांना घ्यायचा असेल, तर नक्कीच आपण स्वतः तर असणार आहोत, परंतु आपल्यासोबत जर आपले बिझनेस पार्टनर्स असतील, तर आपण त्यांना इन्व्हाइट करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असणारे आपले जे रिलेटिव्ह नातेवाईक आहेत, ज्यांना आपल्याला एक्स्ट्रा इन्कमची आवश्यकता वाटत आहे, तर आपण नक्कीच त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करू शकतो. मला सांगायला आवडेल पहा, आज जर पाहिलं तर प्रत्येकाला एक्स्ट्रा इन्कम ऑपॉर्च्युनिटी असणं गरजेचं आहे. कारण आजच्या ज्या आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जॉब करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपलं सॅटिस्फॅक्शन नाही आहे. तर नक्कीच आपल्याला सॅटिस्फॅक्शन प्रॉपर असायला हवं. त्यासाठी आपण या ठिकाणी आजच्या सेशनला जास्तीत जास्त व्यक्तींना या ठिकाणी बसवणार आहोत, त्यांना आजच्या सेशनची इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर वेलकम आहे सर्वांचं लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटीमध्ये. लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी असं का म्हटलेलं आहे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे जॉईन झालेले आहेत, त्यांचं आयुष्य बदललेलं आहे. आणि नक्कीच ते आयुष्य सुंदर कसं झालेलं आहे हे आपल्याला आजची जी आपलं सेशन मधून आपल्याला पाहायचंय की आजच्या ऑपॉर्च्युनिटी सोबत जोडल्यानंतर आपल्यामध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात. तर नक्कीच त्यासाठी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे आपण जाणार आहोत. तर सर्वांनी या ठिकाणी पेन डायरी घेऊन बसायचं आहे. सर्वांचं स्वागत आहे. आणि नक्कीच आजच्या सेशनमधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा समजणार आहेत की आपण हे काम कशा प्रकारे करू शकतो. त्याचबरोबर हे काम करत असताना आपल्याला जर एखादी एखादी ऑपॉर्च्युनिटी आवडली, तर आपण त्याच्यासोबत पूर्ण वेळ देऊन काम करू शकतो. तसं या ठिकाणी पार्ट टाइम मध्ये सुद्धा हे काम आपण करू शकतो. येस तर नक्कीच सर्वांनी काही डिसिप्लिन्स आहेत पहा, याच्यासाठी आपण ते फॉलो करणार आहोत. सेशनमध्ये जॉईन झाल्यानंतर आपण कोणाचेही फोन कॉल्स घेणार नाहीत, आपण नोट्स घेणार आहोत. त्याचबरोबर हा जो सेशन असणार आहे तो फक्त एका तासासाठी असणार आहे, 60 मिनिटासाठी. तर आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडवून आणण्यासाठी हे 60 मिनिट आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आणि नक्कीच यामध्ये जर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही तुमच्या कोच बरोबर, ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी ही एक ही एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, ती प्रत्येकासाठी आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला सगळ्या ड्रेसिंग कोड मधले लोक दिसत आहेत. हे जे व्यक्ती समोर दिसत आहे त्याच्यामध्ये डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, त्याचबरोबर टीचर आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टुडंट बॅकग्राऊंड मधून सुद्धा व्यक्ती आहेत. मग या सगळ्या व्यक्तींना या ठिकाणी हे काम सोपं आहे. तर नक्कीच आपल्याला सुद्धा हे काम करता येणार आहे. आणि आपण हे काम कसं करायचं याबद्दल नक्कीच इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर ही एक वर्ल्ड नंबर 1 कंपनी आहे. तुम्ही जर सर्च केलं गुगलला की वर्ल्ड नंबर 1 कंपनी किंवा वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, तर तुम्हाला जे नाव येईल ते नक्कीच आपण पाहणार आहोत, हर्बल लाईफ येणार आहे. तुम्ही सर्च करून पाहू शकता. आणि क्लॅपिंग करणार आहोत आपल्या हर्बल लाईफ कंपनीसाठी. कारण या कंपनी सोबत जर आपण जॉईन झालो तर लिव्ह युअर बेस्ट लाईफ, तुम्ही खूप सुंदर प्रकारचं आयुष्य जगू शकता. आणि ते आयुष्य कसं जगता येईल हे आपण पाहणार आहोत. तर या कंपनीचं विजन काय आहे, म्हणजेच आपलं विजन काय आहे, मिशन काय आहे आणि व्हॅल्यूज काय आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपलं जे विजन आहे ते चेंजिंग पीपल्स लाईव्ह. पहा, प्रत्येकाची एक ओळख असते. जशी माझी ओळख आहे, माझं नाव गायकवाड सुजाता, बाय बॅकग्राऊंड टीचर आहे. तशी प्रत्येकाची ओळख आहे, माझं विजन आहे चेंजिंग पीपल्स लाईफ. तसं प्रत्येकाचं कुठलं ना कुठलं विजन असतं. मग या कंपनीचे जे विजन आहेत
मी कंपनी सोबत जॉईन केलं म्हणून माझं ते विजन आहे. तसं तुमचं सुद्धा या ठिकाणी विजन तुम्ही ठरवू शकता. आपलं मिशन काय आहे या कंपनीचं? तर चेंज पीपल्स लाईफ बाय प्रोव्हाइडिंग बेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. बेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन या ठिकाणी आपण आपलं आयुष्य बदलू शकतो, आपला आनंद वाढवू शकतो. आणि ही कंपनी कशाबाबत काम करते? तर बेस्ट न्यूट्रिशन म्हणून काम करते, वेट मॅनेजमेंट मध्ये काम करते. वेट मॅनेजमेंट प्रॉडक्ट्स या कंपनीचे आहेत, जेणेकरून वजन वाढवणे, वजन कमी करणे, त्याचबरोबर वजन मेंटेन ठेवणे, यासाठी आपली कंपनी काम करते. आणि या कंपनीचे काही इथिक्स आहेत पा. आपली कंपनी राईट वेने काम करते, ऑनेस्टली काम करते आणि इथिकली काम करते. त्यामुळे या ठिकाणी हा जो मार्ग आहे आपण निवडलेला, हा नक्कीच यशदायी ठरण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. किंवा आपण कोणतंही काम केलं आणि ते जर प्रामाणिकपणे केलं, त्याचे जर नियम असतील, काही इथिक्स असतील, त्यानुसार जर केलं, तर ते काम आपल्याला यशस्वी करण्यासाठी नक्कीच हेल्प होते. तर क्लॅपिंग करूया हर्बल लाईफ फाउंडर मार्क्यूस सरांसाठी. हे मार्क्यूस सर कोण होते? तर यांनी वयाच्या 23व्या वर्षी 1980 मध्ये हर्बल लाईफ कंपनीची सुरुवात केली. सुरुवात करण्यामागे एक महत्वाचं भावनिक असं कारण होतं की त्यांच्या आई त्यांच्या कमी वयामध्ये गेल्या होत्या, कारण त्यांचं वजन वाढलं होतं. आणि वाढलेल्या वजनासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या कमी करण्यासाठी. परंतु त्या ट्रीटमेंटमध्ये त्या गेल्या आणि त्या धक्क्यामध्ये त्यांनी ठरवलं की माझ्या आईसारख्या अशा खूप लेडीज आहेत, त्यांना मला या जगामधून आनंद द्यायचा आहे, या जगामध्ये त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे, निरोगी आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करायची आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी हा डिसिजन घेतला. आणि हा डिसिजन घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते सक्सेसफुली हे काम करू शकले. आता स्टीफन ग्रॅडझेनी हे जे काही आहेत, यांचं एक विजन होतं पहा. हे एक लीडर होते, विजनरी लीडर होते, की खूप साऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यांना बदल घडवायचा होता, खूप साऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यांना आनंद आणायचा होता. म्हणून त्यांनी 1991 मध्ये हर्बलाइफ कंपनी सोबत स्वतः जॉईन केलं. आणि स्वतः जॉईन करून इतर लोकांच्या आयुष्यामध्ये मदत करण्यासाठी प्रयत्न केला. आणि नक्कीच ते सक्सेसफुली एक हर्बल लाईफचे डिस्ट्रीब्युटर बनले आणि 70 मार्केटमध्ये त्या ठिकाणी ते पोहोचले. तर ही कंपनी कोणासोबत काम करते किंवा या कंपनी सोबत कोण कोण आहे? तर काही असे ऍडवायझर आहेत की हर्बल लाईफ टीम सोबत ते काम करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हे जे ऍडवायझर आहेत, हे सायन्समध्ये एक्सलन्स काम करणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये डेव्हिड हर्बर असेल, जे MD PhD होल्डर आहेत. त्याचबरोबर लुईस इग्नारो असतील, जे PhD होल्डर आहेत, जे न्यूट्रिशन बनवण्यामध्ये स्वतःचा हातभार लावतात. त्याचबरोबर ह्युमन न्यूट्रिशनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, क्लिनिकल न्यूट्रिशन रिसर्चमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मानवी शरीराचा अभ्यास करून, मानवी शरीराची गरज ओळखून, मानवी शरीराच्या पेशीय पोषण कशातून होईल यासाठी हे जे काही समोर आपल्याला दिसणारे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, हे सगळे शास्त्रज्ञ आपल्या हर्बल लाईफ टीम सोबत आहेत आणि आपलं न्यूट्रिशन बनवण्यामध्ये यांनी पुढाकार घेतलेला आहे. मग हे जे शास्त्रज्ञ आहेत, यांच्या जर डिग्रीज पाहिल्या आपण, तर ते MD PhD होल्डर आहेत. आणि नक्कीच न्यूट्रिशनमध्ये त्यांचा डीप स्टडी आहे, ज्या डीप स्टडीमुळे प्रत्येकाच्या शरीराची गरज ओळखून त्यांनी हे न्यूट्रिशन बनवण्यामध्ये मदत केलेली आहे. आज जर पाहिलं तर हर्बल लाईफ वर्ल्ड वाईड झालेला आहे. आपल्या कंपनीचा बिझनेस जो आहे, तो 45 वर्षापासून स्टार्ट झालेला आहे. त्याचबरोबर 95 देशांमध्ये आज खूप सक्सेसफुली आपली कंपनी काम करत आहे. 10 करोड सॅटिस्फाईड कस्टमर्स आहेत. त्याचबरोबर 40 लाखांपेक्षा जास्त असोसिएट आपल्या कंपनी सोबत जोडलेले आहेत. आज जर पाहिलं तर जो रिटेल सेल आहे, तो 82,000+ करोड 2023 मध्ये होता. आज त्याही पेक्षा पुढची स्टेज आहे. आणि आपली कंपनी मेंबर ऑफ डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करते. म्हणजे मेंबर ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन आहे आपल्या आणि कंपनीच्या मध्ये कोणीही नाही. आपण डायरेक्टली कंपनी सोबत आपला व्यवहार ठेवू शकतो. कमिटेड टू ग्रोथ ऑपरेशन इन मार्केट अक्रॉस द वर्ल्ड. वर्ल्डमध्ये जर पाहिलं तर आपली कंपनी 95+ कंट्रीजमध्ये आज काम करत आहे. आपण घरातून 95 कंट्रीजमध्ये काम करू शकतो. ही एक स्पेशालिटी आहे आपल्या कंपनीची. कारण आपले या ठिकाणी गेस्ट अगदी कुठल्याही देशामध्ये असतील,
तरीही आपण आपल्या घरी बसून हे काम करू शकतो. या कंपनीचं जे ऑफिस आहे, कॉर्पोरेट ऑफिस लॉस एंजेलिसला आहे आणि कंपनीचा कारोबार त्या ठिकाणावरून चालतो. हर्बल लाईफच्या आजची जर कंडिशन पाहिली तर 1999 पासून इंडियामध्ये ही कंपनी आहे. त्याचबरोबर 7 लाख प्लस असोसिएट आहेत आपल्या इंडियामधले. 22 सेल सेंटर्स आहेत आणि 10 करोड 10 प्लस वेअर हाऊसेस आहेत. आपली कंपनी ही मेंबर ऑफ इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन म्हणजे IDSA मध्ये काम करते. आणि याचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे, हे कॉर्पोरेट ऑफिस या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल पहा, आपली हर्बल लाईफ कंपनी ही NYSE लिस्टेड आहे. आणि NYSE लिस्टेड म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी काम करते. ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याज आहेत, त्याप्रमाणे आपली कंपनीचं कारोबार चालू आहे. आपल्या कंपनीचं जे काही कॉमन स्टॉकमध्ये काम करते, त्यामुळे हर्बल लाईफ कंपनी ही या लेवलला आहे की कुठल्याही प्रकारचं आज कंपनीवर कर्ज नाही. आणि नक्कीच त्यामुळे कन्सिस्टंट ग्रोथ आपल्या कंपनीची होत आहे. आज जर पाहिलं तर 44 वर्ष झालेली आहेत आणि स्ट्रॉंग ग्रोथ आहे. स्ट्रॉंग ग्रोथ कशावरून सांगता येईल पहा, तर अगदी 4 दशकं झाली. 4 डिकेड्स, 4 दशकांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि 9.9 बिलियन हा रिटेल सेल 2023 मध्ये झालेला आहे. आज जर पाहिलं तर हा टर्न ओव्हर 84,546 करोड पेक्षा जास्त झालेला आहे. 1980 मध्ये 2 मिलियन एवढी ग्रोथ होती. आज 2023 मध्ये 9.9 बिलियन एवढी ग्रोथ झालेली आहे. आपली हर्बल लाईफ कंपनी फॅमिली फाउंडेशन साठी सुद्धा काम करते. आपण जो दररोजचा एक फ्यूल घेणार आहोत, त्या फ्यूल मधला काही टक्के भाग काही या अनाथ मुलांसाठी जातोय. जे की हर्बल लाईफ फाउंडेशन मध्ये 139 कासा सेंटर्स आहेत, ज्या ठिकाणी या मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देण्यासाठी, जे अनाथ आहेत त्यांना चांगल्या क्वालिटीचा आहार देण्यासाठी आपली कंपनी काम करते. आणि हे जे काही काम चालतं हे प्रत्येक जण जो या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर बनणार आहे, जो काही फ्यूल युजर बनणार आहे, त्याला हे ब्लेसिंग्स मिळत असतात. आणि हे जे मुलं आहेत या मुलांना चांगल्या क्वालिटीचा आहार आणि शिक्षण देण्यामध्ये आपला हातभार लागतो. म्हणजेच पर्यायाने आपल्याला ते ब्लेसिंग सुद्धा मिळत आहेत. आज जर पाहिलं तर आपली कंपनी वर्ल्ड वाईड मध्ये काम करते. सगळ्यात महत्त्वाचं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने WHO ने सांगितलेलं आहे की 5 लाईफस्टाईल डिसीजेस कशामुळे होतात, तर आपल्याला जनरली आपली जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये टाईप 2 डायबिटीज असेल, हार्ट डिसीज असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, स्ट्रोक असेल, सर्टन फॉर्म ऑफ कॅन्सर्स असतील, हे सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. आपली जी जीवनशैली आहे त्यामुळे हे आजार होतात. आणि आपली ज्या वेळेला ओबेसिटी वाढत जाते त्यामुळे रिस्क वाढत जाते आजाराची. आणि मग या ओबेसिटीवरती ग्लोबल एपिडेमिक म्हणून आपण काम करतो. आज जर पाहिलं तर देशामध्ये सगळ्या देशाचा जर विचार केला, जगाचा जर विचार केला, तर आपल्या इंडियाचा डायबिटीससाठी पहिला क्रमांक लागतोय पहा. आणि त्याची जी ग्रोथ झपाट्याने होत आहे. आपल्याला काय करायचंय, तर आपल्या देशामध्ये जे चॅलेंजेस आहेत ते कमी करण्यासाठी एक वेलनेस कोच म्हणून काम करायचे. मग हे जे प्रमाण आहे डायबिटीजचं हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपण जर हे प्रमाण ॲज अ लिमिटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर जीवनशैली सुधारवणं गरजेचं आहे. याचं जे प्रमाण आहे 2000 मध्ये 31.7 होतं डायबिटीजचं प्रमाण. आणि आज जर पाहिलं 2030 पर्यंत जर ते 79.4 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मग आपल्या हातामध्ये आहे की आपल्या देशाचं भवितव्य आपण कसं बनवू शकतो. मग ते कशातून बनवायचंय, तर आपली दैनंदिन जीवनशैली. काय होत चाललेलं आहे लोकांना आज जर विचार केला तर जनरली कुठलीही व्यक्ती असू द्या, आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे याचा बॅलन्स राहिलेला नाही. जास्तीत जास्त आपण जर खाण्याचं पाहिलं तर जास्तीत जास्त आपण साल्ट, शुगर, ऑइल, मसाला, कॅलरीज, कार्बोहायड्रेट या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर घेतो. आणि कमी कशाची होतीये, व्हिटॅमिनची, मिनरलची, प्रोटीनची, वॉटरची, जी आपली डेलीची नीड आहे. या सगळ्या गोष्टींची कमतरता कशामुळे होते, जे आकर्षक दिसणारं फूड आहे, रेडी टू ईट आहे, अशा फूडला आपण आकर्षित होतो. जे वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज मधून फूड समोर येते त्याला आपण आकर्षित होतो. आणि अशा प्रकारचा आहार घेतल्यामुळं आपलं आरोग्य बिघडत चालले. सो क्लॅपिंग करूया. वेलकम टू हर्बल लाईफ. हर्बल लाईफ मध्ये सर्वांचं वेलकम आहे. आज या ठिकाणी जे नवीन व्यक्ती जॉईन झालेले आहेत त्यांनी लक्षपूर्वक पुढील सेशन ऐकायचं आहे.
की आम्ही तुमच्यासाठी वी ब्रिंग न्यूट्रिशन टू यू, असं न्यूट्रिशन आणलेलं आहे ज्याच्यावर शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे, ज्या गोष्टी इतक्या सेफली बनवलेल्या आहेत की आपल्या मानवी शरीराचा अभ्यास करून ते आपल्यासाठी किती पोषक आहे हे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या सायंटिस्टने, जे पीएचडी एमडी होल्डर आहेत, त्यांनी या ठिकाणी त्यांचा हातभार लावलेला आहे, त्यांचं नॉलेज या ठिकाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचा पोषक आहार आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफी काय सांगते, तर आपल्या शरीराची गरज काय आहे, डेलीची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये जे पेशी आहे त्याची डेलीची गरज आहे की आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड पाहिजे, विटॅमिन्स मिनरल्स पाहिजे, सायकोन्युट्रियंट्स पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे. त्याचबरोबर आपल्या बॉडीचं प्रॉपर असं हायड्रेशन झालं पाहिजे. प्रोटीन आपल्या बॉडीची नीड आहे डेलीची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला रेस्ट सुद्धा मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी कुठे शिकवल्या जातात, तर या ठिकाणी शिकवल्या जातात, आपल्या झूम कॉलवरती शिकवल्या जातात. आणि जे आरोग्य बिघडलेलं आहे ते आरोग्य का बिघडलं आणि ते कसं चांगलं करायचं याचा सुंदर असा गायडन्स या ठिकाणी केला जातो. म्हणजेच या कंपनी सोबत जर तुम्ही जोडले गेलात तर हर्बल लाईफच्या या छोट्याशा शेकमध्ये काय आहे, छोट्याशा ग्लासमध्ये काय आहे हे तुम्हाला अभ्यासायला मिळेल. याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणावर फूड सायन्स आहे, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, हर्ब्स आहेत, प्लांट्स पार्ट्स आहेत, जे आपल्या बॉडीची डेलीची नीड आहे. आणि सर्वात महत्वाचं मला सांगायला आवडेल की हे 100% व्हेजिटेरियन आहे. आता आपला एक नवरात्र उत्सव सुरू होत आहे पहा. आपला भारत देश हा सणांचा देश आहे. आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल की नवरात्र सुरू झालाय आता मी घेणार नाही, परंतु मला सांगायला आवडेल की हा तर एक बेस्ट वे आहे की 100% व्हेजिटेरियन आहे आणि आपल्या कुठल्याही उपवासाला हे चालते. येस सर, नक्कीच. हर्बल लाईफ इनोव्हेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग हे कसं तयार होतं हे पण महत्वाचं आहे. आवर प्रॉडक्ट्स 100% व्हेजिटेरियन, डायटरी सप्लिमेंट्स नॉट मेडिसिन. कुठलंही मेडिसिन म्हणून आपल्याला घ्यायचं नाही, तर एक डायटरी सप्लिमेंट म्हणून घ्यायचे. आणि हे FRAC ने सर्टिफाईड केलेलं आहे. म्हणजे FRAC म्हणजे काय, तर फूड रिसर्च अँड अनालिसिस सेंटर यांनी ते सर्टिफाईड केलेलं आहे. आणि याचं मॅन्युफॅक्चर ISO, म्हणजे याला ISO हा ब्रँड सुद्धा आहे. 9001 फॅसिलिटीज इन इंडिया, 9001 पासून नक्कीच मला या ठिकाणी ISO ब्रँड 9001 हा या ठिकाणी आहे. आणि मला सांगायला आवडेल पहा, या प्रत्येक सेशनमध्ये आपण प्रत्येक कुठली गोष्ट आपल्याला आवडते ती या ठिकाणी घ्यायची आहे. हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. मग प्रॉडक्ट कशा कशाचे आहेत, आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली त्याच्यामध्ये वेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट आहेत, म्हणजे वजन कमी करणे, वजन वाढवणे, वजन मेंटेन ठेवणे. डायजेस्टिव्ह हेल्थचे प्रॉडक्ट आहेत, जे आपलं डायजेशन आजच्या दैनंदिन आहारामध्ये जे आपल्याला कमतरता होते, उदाहरणार्थ फायबर असेल, पाण्याची कमतरता असेल, रेस्ट व्यवस्थित होत नसेल, धावत्या जीवनशैलीमुळं आपलं आरोग्य बिघडत असेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आजार डायजेशन म्हणजे आपल्या पोटातून होत असतात, मग हे डायजेस्टिव्ह प्रॉडक्ट्स आहेत. त्याचबरोबर कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ म्हणजे आपल्या हृदयाचं आरोग्य. त्याचबरोबर चिल्ड्रन हेल्थ, जे आपलं भविष्य आहेत, मुलं त्यांची हेल्थ. स्किन हेल्थ, बोन अँड जॉईंट हेल्थ. आज जर पाहिलं तर कॅल्शियमची डेफिशियन्सी खूप साऱ्या लेडीजला, जेंट्सला जाणवत आहे. आणि त्याचे येणारे चॅलेंजेस याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप अमेझिंग असं फ्यूल आहे. वुमन चॉईस आहे, जे आज दैनंदिन जीवनशैलीमध्ये ज्या लहान मुली असतील, किशोरवयीन मुली असतील, किंवा एक 40 ते 50 मधल्या मॅनोपॉज मधल्या लेडीज असतील, त्यांच्यासाठी हे सुंदर असं फ्यूल कंपनीने सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच साऱ्या महिलांना याचा सुंदर असा अनुभव सुद्धा आलेला आहे. जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सुंदर असं फ्यूल आहे. 24 हायड्रेट असेल, 24 रिबिल्ड असेल. हर्बल लाईफ स्पॉन्सरशिप वर्ल्ड वाईड आज जर पाहिलं तर वेगवेगळे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी केलेलं आहे. म्हणजे हे जे टीम स्पॉन्सर्ड खेळाडू आहेत, किंवा ॲथलेटिक्समध्ये खेळणारे खेळाडू आहेत, किंवा वेगवेगळ्या स्पॉन्सर इव्हेंट्समध्ये असणारे खेळाडू आहेत, या सगळ्या खेळाडूंचं जे आहार आहे तो चॉईस करून, चेक करून दिला जातो. क्रिस्टिनो रेनाल्डो आहे, त्यानंतर मेरी कोम आहे, त्यानंतर लक्ष्य सेन आहे, पलक कोहली आहे. या सगळ्यांचा आहार चेक करून त्यांना खायला दिला जातो. परंतु हे सगळे आपले स्पॉन्सरशिप आहेत इंडियाचे, जे डेली बेसवरती आपला आहार घेतात. आणि हा जो आहार आहे हा आहार त्यांच्यासाठी बेस्ट आहे.
तर नक्कीच आपल्या शरीरासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे. मग हे फक्त प्रॉडक्ट्सच खायचेत का? प्रॉडक्ट घेऊन चांगलं आरोग्य करायचंय का? तर नाही. प्रॉडक्ट क्रिएट्स इन्कम. हे प्रॉडक्ट्स आपल्याला चांगल्या क्वालिटीचं इन्कम सुद्धा मिळवून देतात. ग्रेट प्रॉडक्ट्स लीड्स टू ग्रेट इन्कम ऑपॉर्च्युनिटीज. अंजली मॅडम आहेत पहा, डिस्टर्ब करायचं नाही बिलकुल. सेशन मध्ये थांबायचं नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता. कारण ही ऑपॉर्च्युनिटी ज्यांच्यासाठी आहे त्यांना हा सेशन समजणं गरजेचं आहे. तर ग्रेट प्रॉडक्ट्स लीड्स टू ग्रेट इन्कम ऑपॉर्च्युनिटी. मग ही इन्कम ऑपॉर्च्युनिटी कशी आहे? तर नक्कीच आपण एक बेसिक लेवल प्लॅन पाहणार आहोत पहा. खूप सुंदर असा प्लॅन आहे. आपण ज्या वेळेला फर्स्ट जॉईन होतो त्यावेळेला 25 असोसिएट म्हणून 25%. इथं पहा, एक गोष्ट महत्वाची आहे. आपण कुठेही गेलं तर 5% 10% डिस्काउंट दिला जातो, पण आपली कंपनी अमेझिंग आहे. कंपनीमध्ये या ठिकाणी 25% डिस्काउंट लेवल या ठिकाणी आहे. 25% डिस्काउंट दिला जातो. त्यानंतर 35%ला आपण VIP असोसिएट बनतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर टेम्पररी 42%ला आपण सक्सेस बिल्डर बनतो. आणि अमेझिंग लेवल आहे 42% क्वालिफाय प्रोड्युसर. 42%नी आपण हे प्रॉडक्ट परचेस करू शकतो. जी जी लेवल या ठिकाणी फक्त हर्बल लाईफ कंपनीमध्येच आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सुपरवायझर लेवल. ही सुपरवायझर लेवल 50%ला असते आणि त्याचे खूप सुंदर असे बेनिफिट आहेत. ज्यावेळेला आपण डिफरंट इन्कम सोर्स मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण सुपरवायझर बनलेलो असतो. त्याच्यामध्ये 15% ते 50% डिस्काउंट लेवल असते. होलसेल 25%, 15% आणि 8% लेवल असते. त्याचबरोबर रॉयल्टीज रॉयल्टीज कोणाला मिळतात? तर नक्कीच ज्यांनी कोणीतरी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे अशा व्यक्तींना मिळतात. परंतु आपल्या या ठिकाणी एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की या रॉयल्टीज आपल्याला या कंपनीमध्ये मिळण्याची खूप सुंदर अशी सुविधा केलेली आहे. या ठिकाणी बोनस इन्कम सुद्धा आहेत. आपण जर कंपनीचा छान काम करत गेलं, खूप साऱ्या व्यक्तींना चांगलं आरोग्य देत गेलं, त्यातून ब्लेसिंग स्वरूपामध्ये आपल्याला बोनस सुद्धा मिळतोय. स्पेशल वॅकेशन्स आहेत आणि ट्रेनिंग्ज आहेत. जे ट्रेनिंग या ठिकाणी आपल्याला कंपनी मार्फत असतात. आणि थँक्यू हर्बल लाईफ. थँक्यू का म्हणेल मी? तर नक्कीच ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली. मला खूप सुंदर असा अनुभव या ठिकाणी आला. असाच अनुभव या ठिकाणी खूप साऱ्या व्यक्तींना आलेला आहे. कंपनीमध्ये खूप सारे व्यक्ती जॉईन झाले होते त्यांनाही आलेला आहे. मग त्यांनी या ठिकाणी स्वतः सुरुवात केली आणि स्वतः सुरुवात करून या ठिकाणी सुंदर असा बेनिफिट घेतला. तर नक्कीच या ठिकाणी आपण असे हँडरेज करून घेणार आहोत की त्यांना अशा प्रकारची ग्रेट ऑपॉर्च्युनिटी भेटली. आणि ग्रेट ऑपॉर्च्युनिटी भेटल्यामुळं त्यांना या ठिकाणी मी त्यांचे नाव सुद्धा अनाऊन्स करीन. मोहिनी महाडिक मॅडम आहेत, त्यांनी हँडरेज करायचं आहे. प्रदीप जाय भावे सर आहेत. बाळकृष्ण डोंगरे सर आहेत. नजमा सय्यद मॅडम आहेत. रेश्मा माने मॅडम आहेत. तर यांनी सर्वांनी या ठिकाणी हँडरेज का करायचं आहे? तर नक्कीच त्यांच्या आपण स्टोरीज घेणार आहोत. आणि त्यांच्या स्टोरीज काय असणार आहेत? सक्सेस स्टोरीज असणार आहे. की त्यांना या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे सक्सेस मिळाले. मग ते सक्सेस कसं मिळाले तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आपण फर्स्ट जाणार आहोत. मोहिनी मॅडम आहेत आणि नक्कीच आपण मोहिनी मॅडमला या ठिकाणी विचारणार आहोत की त्यांनी ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी स्वीकारलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी इन्कम अवेलेबल झालेला आहे. तर येस मोहिनी मॅडम आहेत, तुम्ही हँडरेज करू शकता. येस 1 मिनिट तुम्हाला स्पॉटलाइट केलं जाईल. येस, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव मोहिनी महाडिक. मी बाय बॅकग्राऊंड एक टीचर होम क्लासेस घेत होते, परंतु मी त्याच्यामधून सॅटिस्फॅक्शन मला नव्हतं. आणि खरं तर म्हणजे आले होते आरोग्यामध्ये बदल करण्यासाठी. आणि सरांमध्ये आणि माझ्या द्वारे मी सांगेल. मी मोहिनी महाडिक आणि श्रीकांत महाडिक जोडीने आणि गोडीने हा बिझनेस रन करतो. आणि सुपरवायझर हॅपीनला आम्ही रिप्रेझेंट करत आहेत. आणि खूप छान असे आमच्या फॅमिलीमध्ये अमेझिंग असे बदल होत गेले. आणि आमच्यामध्ये अमेझिंग असे बदल पाहून लोक आम्हाला विचारत गेले. आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांना, मी इथे एक सिंपल हाऊसवाईफ आहे. आणि इथं सर हे अकाउंट सेशन मध्ये सीए च्या डिपार्टमेंट मध्ये
जॉब करत आहेत. आणि आम्ही दोघं पण म्हणजे ह्याच्यामधून आमच्या दोघांच्या पण ह्याच्यामधून आम्ही सॅटिस्फॅक्शन नव्हतं. आणि जेव्हा आम्ही ह्या एक मिनिट हा नेक्स्ट हे मला ह्या कम्युनिटीची ओळख माझे ग्रेट असे कोच आहेत राजश्री पवार मॅडम आणि अतुल पवार सर. आणि माझे हे मेंटॉर आहेत विनोद सर आणि पूनम मॅडम. आणि ह्यांनी मला ह्या ऑपॉर्च्युनिटीची ओळख करून दिली. आणि नंतर आम्ही लोकांना आम्ही तर म्हणजे आमच्या हेल्थमध्ये तर बदल झाली. हे मी 7 kg वेट गेन केलेलं आहे. आणि सरांनी 18 किलोचा फॅट लॉस केला. आणि आमच्यामध्ये हे अमेझिंग असे बदल पाहून लोक आम्हाला विचारत गेले. आणि आम्ही लोकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करत गेलो. आणि हे बदल होत असतानाच आम्ही अमेझिंग असे ट्रेनिंग सुद्धा अटेंड केलेले आहेत. आणि आम्ही इथं आमचा एक छोटा बेबी असताना पण आम्ही गुजरात ह्या ठिकाणी हे ट्रेनिंग अटेंड केलेलं होतं. तसेच आम्ही 1 बाय 1 खूप असे ट्रेनिंग अटेंड केले. हे आम्ही दिल्ली ह्या ठिकाणी आम्ही हे अटेंड केलेलं ट्रेनिंग होतं आणि खूप अमेझिंग असे. आणि इथं फक्त म्हणजे ट्रेनिंग काम काम कामच नाही, इथं तर एन्जॉय सुद्धा आहे. हे आम्हाला इथं आल्यानंतर समजलं. आम्ही हे वॅकेशन सुद्धा क्वालिफाय केलेलं आहे. खूप असा एन्जॉय केलेला आहे. आणि हा माझा फर्स्ट मंथ चेक होता माझा 2588 रुपये. ब्लेसिंग स्वरूपामध्ये हा मला पहिला चेक होता. आणि माझा लास्ट मंथ चेक आहे सॉरी एक मिनिट, एकच मिनिट. माझा लास्ट मंथ चेक आहे 13,788 रुपये 54 पैसे. थँक्यू म्हणेल मी माझ्या ग्रेट असेट कम्युनिटीला. आणि थँक्यू स्पॉन्सरला. आणि थँक्यू माझ्या सिस्टीमला. थँक्यू मला यस, नक्कीच. स्टोरी थँक्यू शेअर सो मच. करण्याची. मोहिनी Recording in मॅडमने त्यांची progress. सुंदर अशी स्टोरी या ठिकाणी शेअर केली. तर हा त्यांचा लाईव्ह अनुभव आहे. त्यांनी स्वतः या ठिकाणी कंपनीला जॉईन केलं आणि स्वतःचा अनुभव घेऊन या ठिकाणी खूप साऱ्या व्यक्तींना चांगला अनुभव देण्यासाठी हेल्प केली. त्यामुळे नक्कीच महाडी मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही हे काम करू शकता. आणि एक लेडी हे काम करू शकते तिचे सर्व कामं करत करत. यातून आपल्याला नक्कीच लक्षात आलं. आपण नेक्स्ट जाणार आहोत. डॉक्टर सर आहेत आणि नाशिक वरून आहेत. आणि या ठिकाणी नक्कीच त्यांनी सुद्धा त्यांचं Yes, स्वतःच काम करत करत हे काम कशा प्रकारे केलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. येस सर. yes. Good evening, madam. Good evening, all. निश्चितच थँक्स फॉर शेअरिंग. मी गेल्या 3.5 वर्ष आणि कोविडच्या महाभयंकर साथीच्या कालावधीमध्ये 2 महिन्यापर्यंत ऍडमिट राहून मी आजाराची झुंज दिलेली आहे. म्युकरमायकोसिस सारख्या महाभयंकर आजारामुळे माझा दाताचा जबडा आणि नाकाचं ऑपरेशन करण्यापर्यंत वेळ गेली होती. 20-25 लाखापर्यंत. हा निश्चितच माझी वैयक्तिक स्टोरी आहे, डिस्क्लेमर आहे. आणि बाय प्रोफेशन मी मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे, डॉक्टर आहे. खाजगी हॉस्पिटल आहे, मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये मेडिकल ऑफिसर आहे. आणि निश्चितच माझ्या आरोग्याच्या समस्यासाठी मी आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालो. वाढलेलं वजन 3.5 महिन्यात साधारणतः 14 किलोचा फॅट लॉस झाला. हे माझे ग्रेट स्पॉन्सर आहेत दत्ता मॅडम आणि अर्जुन गायकवाड सर. आणि ग्रेट मेंटॉर आहेत दीपक सर मॅडम. आणि येस सर, नक्कीच. डॉक्टर सरांना रेंज चॅलेंज आहे तर आपण नेक्स्ट जाणार आहोत. या ठिकाणी त्यांचं डिव्हाइस लिव्ह झालेलं आहे तर आपण बाळकृष्ण डोंगरे सरांकडे जाणार आहोत. येस, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि निश्चितच मला शेअर करायला आवडेल की मला आलेला अनुभव मी इतरांना शेअर करत गेलो. पहिल्या महिन्यामध्ये 1,272 रुपये मला इन्कम मिळालं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या महिन्यामध्ये मला रिटेल आणि होलसेल असं मिळून 35,000 रुपयाचं पार्ट टाइम मध्ये इन्कम मिळालं. मी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहे, तसंच आमचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. परंतु त्या लाखोच्या दोन्ही उत्पन्नापेक्षा मला हे निश्चितच लोकांची सेवा करण्याचं उत्पन्न, हे माझं वाय आहे. दोन्ही मुलं त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी ही एक ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे.
लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचे असे कॅम्प अरेंज करत आपण याच्याबद्दल अवेअरनेस कॅम्प आयोजित केले जातात. बॉडी अनालिसिस रिपोर्ट काढून दिले जातात. आणि निश्चितच या निमित्तानं आजपर्यंत कधीही आम्ही लोणावळा पाहिलेलं नव्हतं. ते आपल्या या ग्रेट कम्युनिटीच्या माध्यमातून व्हॅकेशन मिळालं. आणि निश्चितच या निमित्ताने एक छान सेंटेन्स आहे, युअर सक्सेस इज ओनली लिमिटेड बाय युअर इमॅजिनेशन अँड हार्ड वर्क. म्हणजे आपल्या कल्पनेवरच आपलं सगळं सक्सेस अवलंबून आहे आणि अतिश्र कष्टावर. आणि निश्चितच ही सगळी आमची कम्युनिटी आहे, ही आपली टीम आहे. या टीमच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. थँक्यू. जगातल्या सकस संतुलित आहाराला थँक्यू. येस, थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप सुंदर प्रकारे तुमची स्टोरी शेअर केली आणि नक्कीच आपण नेक्स्ट जाणार आहोत. बाळकृष्ण डोंगरे सर आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची सक्सेस स्टोरी. येस. येस सर, येस, कंटिन्यू. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव बाळकृष्ण डोंगरे आणि माझी मिसेस स्वप्नाल डोंगरे, असं आम्ही दोघं जण जोडीनं आणि गोडीनं गेली 2 वर्ष झालं या कम्युनिटीला जॉईन आहे. आणि मी आलो होतो फक्त वजन कमी करण्यासाठी, परंतु ज्यावेळी असाच HOMचा आम्ही कार्यक्रम बघितला, HOM जॉईन केलं, त्यावेळी मला याच्यामधली आपली जी वेल्थची अपॉर्च्युनिटी आहे ती समजली आणि त्याच्यावर मी काम करत गेलो. आम्ही दोघंही काम करत गेलो. तर या माध्यमातून मी आता सध्या बॅकग्राऊंडला माझं हार्डवेअरचं दुकान आहे आणि हार्डवेअरचा व्यवसाय सांभाळत मी आपण इतर लोकांना मदत करायचा प्रयत्न करतोय. आणि त्या माध्यमातून मी चेकअप कॅम्पद्वारे, तसंच आपल्या 1-to-1द्वारे आणि तसंच आपले जे फ्लायर्स आहेत त्या माध्यमातून मी इतर लोकांना मदत करत करत गेलेलो आहे. माझा पहिल्या महिन्याचा इन्कम होता 5,600 रुपये आणि माझा मागील महिन्याचा जो इन्कम आहे तो 39,000 रुपये आहे, रिटेल आणि होलसेल इन्कम. थँक्यू. येस सर, खूप छान. तर सरांनी शेअर केलं की ते त्यांचं काम करत करत हे काम करतात, तर रिटेल इन्कम सुद्धा मिळवतात. आणि त्याचबरोबर होलसेल इन्कम असेल किंवा चेक इन्कम असेल, हे सुद्धा ब्लेसिंग स्वरूपामध्ये सरांना या ठिकाणी येत आहे. म्हणजेच कंपनी सोबत जॉईन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम सोर्स घेऊ शकतात. तर या ठिकाणी आपण यानंतर जाणार आहोत. नजमा सय्यद मॅडम आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची सक्सेस स्टोरी. येस मॅडम, गुड इव्हनिंग. येस, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी नजमा सय्यद पनवेलवरून आहे. आपण पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे जाणार आहोत. येस. तर आम्ही दोघंही हजबंड वाईफ हा बिझनेस रन करत आहोत. येस. येस, डिस्क्लेमर आहे, ही माझी वैयक्तिक स्टोरी आहे, तुमची यापेक्षा सुंदर असू शकते. तर इथे जे येण्याचं कारण म्हणजे वाढलेलं आमचे जे सर आहे ते इथं पनवेल या ठिकाणी आमचं शॉप आहे. त्यानंतर एक मी सिंपल हाऊसवाईफ आहे. चुकीची जीवनशैली, चुकीच्या आहारामुळे वाढलेलं वजन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु डायबिटीज झालेला. आणि जशी मॅडमनी हे गुड न्यूट्रिशनची माहिती दिली त्यानुसार मी सकाळचा नाश्ता बदलला. अमेझिंग असा माझा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाला. तसंच आमचे सर आहेत, सरांमध्ये पण अमेझिंग असा बदल झाला. येस, तर जे आम्हाला भेटलं ते आमच्या मुलांना नकोय, म्हणून आम्ही सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट आणि सकाळचा जो व्यायाम आहे, आम्ही पूर्ण फॅमिली सकाळी व्यायाम करत असतो. येस, जसं जसं आमच्यामध्ये बदल झाला तर लोक विचारायला लागलेत. आम्ही चेकअप कॅम्पद्वारे आपलं मार्गदर्शन करत आहोत. वेगवेगळ्या टूल्सद्वारे आम्ही मार्गदर्शन करतो. वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून पण आम्ही मार्गदर्शन करत आहोत. तसंच हे जे आपण ज्यावेळेस हे माझा विमानाचा प्रवास आहे, कारण मी विमानात कधी बसले नव्हते, फक्त ते आकाशातच पाहत वरते.
दर वर्षाला आम्ही विमानात बसते, कारण की खूप साऱ्या लोकांना चांगल्या आरोग्यासाठी मदत करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग असते. तर तिथं आमचा पूर्ण म्हणजे फॅमिली सोबत, ही तर माझी मुलगी पण आहे यामध्ये, फॅमिली बिझनेस पण आपण करू शकतो. तर पहा, वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी आम्ही बँगलोर असो, अहमदाबाद असो, पुणे, जयपूर या सिटीमध्ये फिरण्याचा पण चान्स भेटला आणि तिथं ट्रेनिंग पण आम्ही खूप साऱ्या वेलनेस कोच सोबत आम्ही ट्रेनिंग अटेंड केली. येस, तर आता 2 महिन्यापूर्वी आम्ही एक्स्ट्रा वेगळच दिल्ली या ठिकाणी आम्ही टीम सोबत इथे नॉलेज घेण्यासाठी गेलेलो. तर इथं काम काम तर नाहीच, इथे व्हॅकेशन पण दिलं जातं. खूप एन्जॉय, धमाल आणि आपल्या लीडर सोबत आम्हाला एन्जॉय करण्याचा चान्स भेटतो. आणि हे आहे लोणावळा व्हॅकेशन. 350+ वेलनेस कोचेस सोबत आम्ही खूप एन्जॉय आणि धमाल केलेली. त्यासोबत आम्ही गेट टुगेदर, म्हणजे जे वेलनेस कोच असतात त्यांच्यासोबत गेट टुगेदर पण आम्ही एन्जॉय केलेला. येस, तर माझं पूर्वी कोणतं अकाउंट नव्हतं. सर आमचे बिझनेस करत होते, त्यांचा पर्सनल अकाउंट असायचा. परंतु थँक्यू म्हणेल माझ्या कोचला, कारण इथं माझा अकाउंट पण ओपन झाला आणि माझ्या स्वतःच्या जे इन्कम आहे ब्लेसिंग स्वरूपात, तर ते हे मंगळसूत्र मी स्वतः परचेस केलं. मोबाईल तर माझ्याकडे होताच, परंतु मी न्यू मोबाईल पण इथं मी परचेस करू शकले. येस, तर हा माझा ज्यावेळेस मी सुरुवात केली होती बिझनेससाठी, तर 1261 रुपये 10 पैसे हा माझा ब्लेसिंग इन्कम होता. आणि थँक्यू म्हणेन माझ्या कोचला. लास्ट मंथचे एक आहे 45,788 रुपये 23 पैसे. थँक्यू माय कोच. थँक्यू. येस, थँक्यू सो मच मला माझी स्टोरी शेअर करण्याची संधी. थँक्यू. यस. येस, नक्कीच आपण नजमा मॅडमला या ठिकाणी ऐकलेलं आहे की खूप सुंदर प्रकारे त्यांनी त्यांची स्टोरी शेअर केलेली आहे. यानंतर आपण जाणार आहोत, रेश्मा मॅडम आहेत आणि रेश्मा मॅडमची स्टोरी आपण जाणून घेणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी सुपर स्टोरी होती नजमा मॅडमची. त्यांचं काम करत करत हाऊसवाईफ आहेत आणि तरी सुद्धा त्या खूप सुंदर प्रकारे हे काम करू शकतात. तर या ठिकाणी आपण जाणार आहोत रेश्मा मॅडमकडे. येस, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव रेश्मा किशोर माने. मी वर्ल्ड टीम या पिनला रिप्रेझेंट करत आहे. 3 वर्षापासून मी ह्या ग्रेट कम्युनिटीला जॉईन झाले. मात्र जॉईन होण्याचं कारण होतं, हा हा हे डिस्क्लेमर आहे. तुमचा हे डिस्क्लेमर आहे. नक्कीच ह्याच्यापेक्षा माझी वैयक्तिक स्टोरी आहे, तुमची ह्याच्यापेक्षा खूप छान असू शकते. येस, तर मी ह्या कम्युनिटीला जॉईन झाले होते स्वतःच्या हेल्थसाठी. बाय बॅकग्राऊंड मी एक मेडिकल स्टाफ होते. सर इंटरनॅशनल एअरपोर्टला ॲज अ मॅनेजर आहेत. येस, ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाले. माझं वाढलेलं वजन होतं, आफ्टर डिलिव्हरी नंतर माझं खूप सारं वजन वाढलं होतं, हेल्थ इश्यू वाढले होते, सरांचंही वजन वाढलं होतं. पण अमेझिंग असा आमच्यामध्ये रिझल्ट आला. येस, पहिल्या 3 महिन्यामध्ये 18 किलोचा वेट लॉस केला. जे हेल्थ इश्यू होते ते नॉर्मल झाले. येस, तर थँक्यू म्हणेल माझ्या वाढलेल्या वजनाला, कारण की ते वाढलं नसतं तर नक्कीच मी ह्या ग्रेट कम्युनिटीमध्ये आले नसते. आणि हा आमच्यामध्ये झालेला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन रिझल्ट आहे. येस, तर हे माझे ग्रेट कोच आहेत. नक्कीच हे नसते तर आम्ही या कम्युनिटीमध्ये नसतो. आणि खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. येस. येस, तर नक्कीच रिकग्नेशन, मी जॉब करत होते मात्र असं कधी रिकग्नेशन माझं होत नव्हतं. घरामध्ये आपण खूप छान पद्धतीने काम करतो मात्र आपल्याला कोण अप्रिशिएट करत नसतं. मात्र ह्या कम्युनिटीमध्ये प्रत्येक वेळी आम्हाला असं ह्या पद्धतीने आमचं रिकग्नेशन झालेलं आहे. सुपरवायझर झालं, वर्ल्ड टीम झालं, खूप छान पद्धतीने ग्रेट कोच आपले रिकग्नेशन करत असतात. येस, तर कशा पद्धतीने काम करायचंय, तर यस, जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीने आपण काम करू शकतो, नॉलेज देऊ शकतो, त्याच्यासाठी अमेझिंग असं एक्स्ट्रा वेगनचा स्पेक्टाक्युलर हे ट्रेनिंग आम्ही अटेंड केलं. यस, तर ट्रेनिंग घेतल्याशिवाय शिकता येत नाही. तर मात्र आम्हाला खूप छान पद्धतीने ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांना मदत करत गेलो. येस, आणि येस, तर नक्कीच काम नाही. मी जॉब करत होते मात्र मला एन्जॉयमेंट नव्हतं.
यस, मग ह्या कम्युनिटीमध्ये आले आणि वॅकेशन ऑल टीम सोबत माझं वॅकेशन आहे, मुलं, फॅमिली. आणि नक्कीच सर, एअरपोर्टला ॲज अ मॅनेजर आहेत, मात्र विमानात बसायचा कधी मला मोका मिळाला नव्हता. मात्र ह्या कम्युनिटीमध्ये आले आणि आतापर्यंत मी 5 ते 6 वेळा विमान प्रवास केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि ऑल टीम सोबत. येस, नक्कीच हे अमेझिंग वॅकेशन आहे. लोणावळा, गोवा आम्ही खूप छान पद्धतीने केलं. ही आमची ऑल टीम आहे आणि खूप एन्जॉयमेंट आहे. तर नक्कीच आपण जे आपले स्वप्न, आपले वाय असतो, तर ते माझं वाय आहे. माझी हे लहान मुलं जास्त जे काय आहे ते त्यांच्यासाठी करत आहे. तर खूप छान पद्धतीने काम करत होते. फर्स्ट मंथ इन्कम मी लोकांना मदत करत गेली, त्यासोबत मला ब्लेसिंग स्वरूपात फर्स्ट मंथ इन्कम होता 6,000 आणि लास्ट मंथ आहे माझा 64,000.71 रुपीज. येस, थँक्यू सो मच ही ग्रेट कम्युनिटी. जर आपल्याला नक्कीच आपलं आयुष्य बदलायचं असेल तर नक्कीच आपली ही कम्युनिटी आपल्याला ग्रेट असं मार्गदर्शन करत असते आणि प्रत्येकाने जॉईन करणं खूप महत्वाचं आहे, कारण की खूप महत्वाचं आपलं ज्या फिमेल आहेत त्यांच्यासाठी खूप ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. तर येस, थँक्यू सो मच मॅडम, मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. येस, मॅडमने खूप सुंदर मेसेज दिला. पहा, ज्या फिमेल आहेत त्यांच्यासाठी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आपल्याला एक आपलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करता येतं. स्वतःला आपल्याला या ठिकाणी या गोष्टी करता येतात. बिझनेस वुमन म्हणून या ठिकाणी आपण इन्कम सोर्स अवेलेबल करू शकतो. थँक्यू सो मच रेश्मा मॅडम, तुम्ही खूप सुंदर प्रकारे तुमची स्टोरी शेअर केलेली आहे. आणि लास्टला आपण जाणार आहोत या ठिकाणी सरांकडे. येस सर, गुड इव्हनिंग सर. रामकृष्ण हरी. गुड इव्हनिंग मॅडम. यस, रामकृष्ण हरी. माझं नाव सीताराम डाकोरे आणि माझे ग्रेट कोच पठाण सर आणि पठाण मॅडम. माझं बाय बॅकग्राऊंड एक किराणा दुकान आहे मॅडम. आणि किराणामध्ये बसून फार सारं वजन वाढलं होतं. माझं वजन 97 किलो झालं होतं आणि मी वाढलेल्या वजनामुळे या कम्युनिटीशी जॉईन झालो होतो आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये 19 किलोचा फॅट लॉस केला. आणि कोचनं आम्हाला इतरांना मदत करण्याचं मार्गदर्शन केलं. त्यामधून अनेक ठिकाणी आम्ही चेकअप काम केले. हे माझी वैयक्तिक स्टोरी. आम्ही दोघ जण जोडीनं आणि गोडीनं हे बिझनेस करतो आणि अनेक ठिकाणी असे चेकअप कॅम्प घेऊन आम्ही त्यामधून बऱ्याच साऱ्या व्यक्तींना, कुटुंबांना आरोग्य दिलेलं आहे आणि त्यामधून असा खूप छान असा आम्ही बिझनेस करतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही नागपूर असेल, दिल्ली एक्स्ट्रा असेल, पुणे असेल, अशा ठिकाणी ट्रेनिंगला जाऊन खूप छान अशी माहिती मिळाली. त्याद्वारे आम्ही काम करत गेलो आणि बऱ्याच व्यक्तींना मदत करीत करीत आज आम्ही जोडीनं गोडीनं हा बिझनेस करतो. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. अशी होती माझी तब्येत आणि खूप छान असा बदल झाला जीवनामध्ये. असं लोणावळा वॅकेशन असेल, पुणे ट्रेनिंग असेल, नागपूर ट्रेनिंग, लोणावळा एन्जॉय केला आणि माझा फर्स्ट मंथ 19,522 रुपये 65 चेक आहे आणि लास्ट मंथ 39,39,000 रुपये 855 रुपये 9 पैसे. ही माझी वैयक्तिक स्टोरी. इतरांची यापेक्षा बेटर असू शकते. थँक्यू मॅडम, मला स्टोरी शेअर करण्याची. येस सर, खूप छान. नक्कीच पहा, सरांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे शेअर केलं. मग हे इन्कम एकदाच येतं का लगेच? तर लगेच येणार नाही. हे काम आपण ज्या वेळेला समजून घेणार आहोत, वेगवेगळे ट्रेनिंग्स करणार आहोत आणि या ट्रेनिंग्स मधून आपल्याला ज्या वेळेला समजणार आहे की आपल्याला काम कसं करायचंय, आपल्याला नॉलेज आपलं वाढणार आहे, तसं हळूहळू हळूहळू आपलं इन्कम या ठिकाणी वाढणार आहे. तर ज्याप्रमाणे आपण या सगळ्या व्यक्तींचं आज इन्कम सोर्स पाहिला कशा प्रकारे आहे, त्याचप्रमाणे मला सांगायला आवडेल. पहा, मी सुद्धा एक जॉब पर्सन आहे, बाय बॅकग्राऊंड टीचर आहे. बिघडलेल्या आरोग्यामुळे या ठिकाणी जॉईन केलं होतं, परंतु कम्युनिटी अमेझिंग आहे. मला या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी संधी मिळाली आणि या संधीमुळं मी सुद्धा हे काम करू शकले. इतरांच्या आरोग्यामध्ये बदल करत एक छान क्वालिटीचं इन्कम मी सुद्धा घेऊ शकले. तर मला सांगायला आवडेल. पहा, हा डिस्क्लेमर आहे. कदाचित ही माझी स्टोरी आहे, यापेक्षा बेटर तुमची असू शकते. हे काम करत असताना मी स्कूलमधून ज्या वेळेला स्वतः टीचर म्हणून काम करत होते, त्यावेळेला त्या ठिकाणी रेकग्निशन व्हायचे, त्या ठिकाणी सुद्धा एक समाधान आहेच. परंतु या ठिकाणी इतरांना आरोग्य दिल्यामुळं हे ब्लेसिंग स्वरूपामध्ये जे इन्कम येतं ते मी पार्ट टाइम मध्ये घेऊ शकते. यामुळे मी नक्कीच खूप सारा एन्जॉय सुद्धा करू शकते. हे माझे ग्रेट स्पॉन्सर आहेत, ग्रेट मेंटॉर आहेत, ज्यांनी मला खूप सुंदर असं आरोग्य देण्यासाठी सुरुवातीला हेल्प केली.
आणि इतरांना आरोग्य कसं द्यायचं आणि आरोग्य देऊन इन्कम कसं मिळवायचं हे मला सुंदर प्रकारे शिकवलं. मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला मी माझा 2 तास वेळ मॉर्निंगला देते आणि 2 तास वेळ इव्हिनिंगला देते. त्यामध्ये सुंदर प्रकारे माझं आरोग्य चांगलं ठेवून हा आमचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन रिझल्ट आहे. सरांचा 9 किलो वेट लॉस झाला, परंतु डिस्क्लेमर देईन त्यांचा मणक्याचा त्रास पूर्णपणे गायब झाला. बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सर्वात महत्वाचं अँटी एजिंग होतं, आपण छान दिसायला लागतो. त्याप्रमाणे आमची फॅमिली हेल्दी निरोगी फिट झाली, छान दिसायला लागली. माझा पित्ताचा भयंकर असा त्रास कमी झाला, मुलाचं वजन वाढलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर फर्स्ट मंथ चेक आला होता त्या ठिकाणी नक्कीच 3,147.72 रुपये. ज्यावेळेला हा चेक आला त्यावेळेला वेगळं इन्कम आलं होतं पेमेंटच्या व्यतिरिक्त. ज्या पेमेंटमध्ये खूप सारे प्लॅनिंग असायचे आणि याच्यामध्ये मात्र एक वेगळं नियोजन होतं, कारण हे एक्स्ट्रा इन्कम आलेलं होतं आणि हा एक्स्ट्रा इन्कम मला खूप आवडलं. मी काम करत गेले, माझ्यासोबत माझे मिस्टर सुद्धा मला हेल्प करतात. एवढंच नाही तर माझे दोन्ही मुलं सुद्धा मला हेल्प करतात आणि माझे दोन्ही मुलं सुद्धा कोच म्हणून आज काम करत आहेत, कारण त्यांना ही अपॉर्च्युनिटी खूप आवडलेली आहेत, हेल्थ वाईज वेल्थ वाईज. अशा प्रकारचे सुंदर असे रेकग्निशन झाले. स्कूलमध्ये ज्या वेळेला रेकग्निशन व्हायचं त्यावेळेला कुठेतरी एक नारळ फूल दिलं जायचं खूप काम केल्यानंतर. परंतु या ठिकाणी मी इतरांना आरोग्य देऊन इतरांच्या आयुष्यामध्ये बदल करून या ठिकाणी एक अमेझिंग अशी गेट टीम लेवल मिळवलेली आहे आणि ते काम मी हेल्थ अवेअरनेस प्रोग्रामद्वारे करते. मॉर्निंगला इव्हिनिंगला सुट्टीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी हे काम करतो. माझे मिस्टर माझे मुलं माझ्या सोबत असतात आणि हे काम करत असताना या ठिकाणी नॅशनल ट्रेनिंग सुद्धा अनुभवायला मिळाले. मला वाटायचं मुलं जॉबला लागतील, आपल्याला विमानामध्ये फिरवतील, परंतु त्याआधीच या ठिकाणी हर्बलाइफ कंपनीने मला ग्रेट अशी अपॉर्च्युनिटी दिली की मी आतापर्यंत 6 ते 7 वेळा या ठिकाणी विमान प्रवास केलेला आहे आणि खूप सुंदर असा अनुभव त्या ठिकाणी एन्जॉय करत करत घेतलेला आहे. नक्कीच त्याबरोबर मी काही अचिव्हमेंट सुद्धा केलेल्या आहेत. आमच्यासाठी एक लॅपटॉप असेल, मुलीसाठी गाडी असेल, आम्हाला अपडाऊन करण्यासाठी 4 व्हीलर असेल, या सगळ्या गोष्टी मी परचेस करू शकले एक्स्ट्रा इन्कम मधून. त्याचबरोबर जे काही मोबाईल फोन्स आहेत, आजची नीड आहे घरातली, ती सर्वांचे मोबाईल फोन्स मी एक्स्ट्रा इन्कम मधूनच घेऊ शकले. आणि हा माझा वाय आहे, हे माझे मुलं आहेत. मला या दोघांना खूप साऱ्या गोष्टी, खूप सारा आनंद द्यायचा आहे, खूप सारा एन्जॉय द्यायचा आहे आणि यांच्यासाठी मला हे काम करायचंय. तर आपले मुलं हे आपलं भविष्य असतं पहा. आणि नक्कीच त्यामुळे मला सांगायला आवडेल की माझा लास्ट मंथ इन्कम माझ्या पेमेंटच्या व्यतिरिक्त 88,237.67 इतका आलेला आहे. आणि हा का येतो तर आपण ज्या वेळेला इतरांच्या आयुष्यामध्ये बदल करतो, आपली कंपनी इथिक्स मध्ये काम करते, अगदी 67 पैसे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पे करते. या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ या कंपनीमध्ये होऊ शकतात, कारण या ठिकाणी ही ग्रेट अपॉर्च्युनिटी फक्त इथेच आहे. अशाच प्रकारे आपल्याकडे आज एक गेस्ट स्पीकर आहेत पहा. जे गेस्ट स्पीकर एक समाजकारण करणारे आहेत, राजकारण करणारे आहेत आणि सर्वात महत्वाचं मला सांगायला आवडेल, समाजकारण करत करत राजकारण करत करत आज आरोग्य सल्लागार म्हणून खूप सुंदर प्रकारे काम करतात. ज्यांच्या ओळखी खूप साऱ्या होत्या, परंतु आज एक आरोग्य सल्लागार म्हणून ओळखले जाऊन ब्लेसिंग स्वरूपामध्ये खूप सुंदर प्रकारचं इन्कम सुद्धा घेतात. अशा व्यक्तीची मी ओळख करून देणार आहे आणि आपण सर्वजण एक फक्त 15 मिनिटासाठी रेडी राहणार आहात. 15 मिनिटासाठी सर्वांनी सीट प्रॉपरली अँड लिसन केअरफुली, सगळ्यांनी प्रॉपरली बसायचंय आणि सरांना ऐकायचंय. खूप सुंदर अशी त्यांची स्टोरी असणार आहे, सक्सेस स्टोरी असणार आहे. जे समाजकारण करत होते, राजकारण करत होते, तेव्हा पण सक्सेस होते, परंतु ते वेगळ्या प्रकारे होते. आज चांगल्या प्रकारे आरोग्य घेऊन खूप सुंदर प्रकारे काम करत आहेत आणि नक्कीच अशा व्यक्तीचं नाव आहे गेट टीम मेंबर, हेल्प मी वेलकम, गेट टीम मेंबर, सून गोइंग टू मिल टीम मेंबर, मिस्टर तुकाराम यादव सर, कम ऑन द कॉल. आणि नक्कीच अशा व्यक्तीसाठी अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ, मैं हूँ, मैं
येस, तर नक्कीच कॉल ओव्हर टू तुकाराम यादव सर. अमेझिंग पर्सनॅलिटी आहे, अमेझिंग अनुभव आहे, आणि आपण सर्वजण त्यांना प्रॉपरली ऐकणार आहोत की ही व्यक्ती एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून करू शकते, तर आपण सर्वजण करू शकतो. मी करू शकते, सर करू शकता, तर तुम्ही सुद्धा करू शकता. त्यामुळे सर्वांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकायची आहे. एखादी गोष्ट आवडली तर नोट करून घ्यायची आहे. येस, ओव्हर टू तुकाराम सर. धन्यवाद मॅडम, माझं वेलकम केल्याबद्दल. खूप छान पद्धतीनं आज पहा सुंदर असे अनुभव झाले. डॉक्टर प्रदीप जायबागे सरांचा, आणि खूप सर्वांनी जे अनुभव सुंदर केले ते सर्वांना तुमच्यासाठी खूप प्रेरणादायक अनुभव होते. आणि मी त्यातून कधीही मला वाटेल तर मी त्यातून प्रेरणा घेणार आहे. आणि सुजाता गायकवाड मॅडमने खूप छान अशी कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली आणि स्वतःचा अनुभव सुद्धा सांगितला. ग्रेट असं का आपण लहानपणापासून एखाद्या शिक्षिकेच्या याच्या खाली वागत असतो. आज खरंच मला परत आज स्कूलमध्ये गेल्यासारखं वाटलं. एवढा स्टेप बाय स्टेप त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं. तर आज आपण या ठिकाणी मी माझी स्टोरी शेअर करणार आहे, आणि मला ही स्टोरी शेअर करायची संधी या कम्युनिटीने दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार आहे. मी या कम्युनिटीला गेली 4 वर्षापासून जॉईन आहे. मी आणि माझी वाईफ, मी तुकाराम यादव आणि पार्वती यादव मॅडम, या आम्ही दोघं जोडीनं आणि गोडीनं हा बिझनेस गेले 4 वर्षापासून रन करत आहे. येस, आणि खूप छान इतरांना आरोग्य देत आमचं स्वतःचंही आरोग्य आम्ही व्यवस्थित केलं. आणि नेक्स्ट स्लाइड सर. येस येस, माझी स्टोरी शेअर आपण. येस, खूप छान पद्धतीने मी या कम्युनिटीत गेली 4 वर्षापासून काम करत आहे. आणि काम करत असताना मी सुरुवातीला आमच्या वाईफसाठी मिसेससाठी जॉईन झालो होतो. त्यांना स्पेनचा त्रास होता आणि त्यांच्यासाठी जॉईन झाल्यानंतर गेल्या 15 दिवसानंतर मी या कम्युनिटीत जॉईन झालो. यांच्यासाठी आपण क्लॅपिंग करूया. येस, हे असे पर्सन आहेत ज्यांनी जगातल्या कोट्यावधी लोकांना हेल्थ आणि वेल्थ दिलेलं आहे. इतक्या लोकांचं आयुष्य बदललंय. तुमचं आमचं सुद्धा आयुष्य बदलण्यामध्ये त्यांचा शहाचा वाटा आहे. हे पर्सन या कंपनीचे फाउंडर आहेत, ज्यांनी ही कंपनी स्थापन केली. असे पर्सन आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी क्लॅपिंग करूया. मार्क्युस सर, नेक्स्ट स्लाइड सर. येस, या पद्धतीनं मी बाय बॅकग्राऊंड राजकारण आणि शेती असे दोन्ही व्यवसाय करत होतो. राजकारण करत असताना मी समाजकारणाचा जास्त वेळ असल्यामुळं वेळोवेळी काम करत होतो. अनेक लोकांच्या बरोबर काम केलं तिथेही, आणि इथंही काम करत आहे. परंतु तिथं गावाची सेवा करत असताना मी कंटिन्यू 15 वर्ष गावचा सरपंच होतो, आणि एक पार्टी म्हणून 25 वर्ष मी माझी पार्टी समजली एका गावामध्ये. ते काम करत असताना कधी इंटरेस्ट एवढा वाटला नाही. एवढा इंटरेस्ट या कामामध्ये मला वाटला. त्याचं कारण होतं तो माझा रिझल्ट. मी आणि आमच्या मिसेसनी दोघांनी हे सुरुवातीला मी राजकारण करत असताना मला ग्रेट कोच भेटले आणि त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं. आणि तुम्ही सर तुमचं ते बघत बघत जर तुमचे हेल्थ चॅलेंजेस घालवायचे असेल तर तुम्ही या कम्युनिटीला जॉईन व्हा. आणि मी लगेच जॉईन झालो. मिसेससाठी आणि माझ्या झाले दोघांचा अमेझिंग असा रिझल्ट मी आता पाहिला. आणि या ठिकाणी हे माझे ग्रेट कोच आहेत, आदरणीय शुभांगी माने मॅडम आणि विलास माने सर. यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत राहिलो. आणि यानंतर हे माझे ग्रेट मेंटर आहेत. Recording stopped. आणि दीपक नरवडे सर, कविता मॅडम, हे माझे ज्यांनी सर्वांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, वेळोवेळी काम करण्याची प्रेरणा दिली. आणि त्यानंतर मी 3 महिन्यानं अमेझिंग अशी माझ्या कामाला सुरुवात केली. ग्रेट कोचनी मला
योग्य असं मार्गदर्शन केलं की सर तुमच्यामध्ये रिझल्ट आलाय तर तुम्ही समाजात मिसळा, तुम्ही समाजाला तुमचा रिझल्ट सांगा. मग माझ्या डोक्यामध्ये फरक पडला की राजकारण करून आपण काय मिळतं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जे जे राजकीय राजकारण आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे. चांगलं काम केलं तरी शुभेच्छा असतात आणि वाईट काम केलं तरी शुभेच्छाच असतात. सगळं दडून चालतं समाजकारणात आणि राजकारणात सुद्धा. आणि शुभेच्छा म्हणजे कसल्या असतात हे तुम्हाला लक्षात आलं असेल, मी काही उलगडून सांगायची आवश्यकता नाही. मग मला हिथं जॉईन झाल्यानंतर ते फार चांगलं वाटलं की आपण लोकांना आरोग्य देतोय, लोक आपल्याला रिस्पेक्ट देत आहेत. खूप छान काम आहे. म्हणून मी करत राहिलो. कोचने मला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि मदतही केली वारंवार. मी राजकारणात असल्यामुळे सुरुवातीच्या काळात मला लाज वाटायची. आपण कसं लोकांना सांगायचं हे कर ते कर, नाही वाटायचं नाही. मग मी सुरुवातीला स्टेप वापरली. मी मला एखाद्याला म्हटलं का नाही तुमचा रिझल्ट कसा आला तरी अशा पद्धतीने आला. मग चेकअप कॅम्प मार्फत मी सरांच्या बरोबर जायचो आणि गावोगाव ग्रामपंचायत असो बचत गट असो सगळ्या ठिकाणी आम्ही गावोगाव जाऊन कॅम्प घेतले. आमच्या रिलेटिव्हच्या ह्याच्यात नात्यात क्षण घेतले. माझ्या सर्व रिलेटिव्हनी मला या कामामध्ये मदत केली आणि खूप छान कॅम्पनी जेवढं सहकार्य केलं आणि जेवढं सहकार्य कोचचं झालं. कॅम्पच्या माध्यमातून आम्ही झुळीनं गोळीनं कॅम्प करत होतो. माझे कोच वेळोवेळी माझ्या बरोबर असायच्या. आमच्या मॅडमनी बाप एका फोटोमध्ये दिसतात मॅडम लोकांना मार्गदर्शन करत असताना. असं मंदिर असो कुठे जिथं जागा मिळेल तिथे आम्ही हे चेकअप कॅम्प घेत राहिलो. 10 लोकांना बसायला जागा मिळेल तरी चेकअप कॅम्प घ्यायचो. या चेकअप कॅम्प मार्फत आम्ही पुढे गेलो आणि सुंदर असं लोकांना मार्गदर्शन करत राहिलो. 2 महिन्यामध्ये म्हणजे पहिल्याच महिन्यात हा माझा फर्स्ट मंथ चेक आहे बघा, 8,850 रुपये चेकने आले. एका इंटरनॅशनल कंपनीनं मला माझ्या घरी चेकने पैसे, राजकारणात असे चेकने कधीच पैसे आले नव्हते. कारण मी शेतकरी बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे कधी सर्व्हिसचा किंवा कुठलाही विषय आला नसतो. कधी वाटलंय का आपलं रोख पैशाने सगळं खायचं. पण इथं इंटरनॅशनल कंपनीने मला 8,850 रुपयेचा चेक पाठवला. तिथं इमेजिंग वाटलं. खूप सुंदर काम करायची ऊर्जा मिळाली आणि सुंदर अशा पद्धतीने काम करत असताना मी दुसऱ्याच महिन्यामध्ये, हा पहिला महिना चेक होता, दुसऱ्या महिन्यामध्ये मी इंटरनॅशनल कंपनीचा सुपरवायझर म्हणून काम करायला लागलो आणि झालो. इथं मला हेल्थ वेल्थ हॅपीनेस 100% मिळालं. आनंदी सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत जरी चेकअप कॅम्प मध्ये असलो तरी काही वाटत नव्हतं. आळस यायचं नाही, कंटाळा यायचा नाही. सगळे हेल्थ चॅलेंजेस कमी झाले. आणि मी मगाशी सांगायचं राहिलो, मला शुगरची लेवल 400 होती, ती सुद्धा माझी हसत खेळत 3 महिन्यामध्ये 100, 120, 130, 140 पर्यंत येऊन थांबलो. मग किती मोठं सुंदर आरोग्य मला मिळाल्यानंतर मी थांबलो नाही. जबरदस्त असं काम करायला सुरुवात केली आणि माझ्या ऑफलाईन सर्व स्पॉन्सर कडून मी वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहिलो. सर्वांनी मला अचूक आणि छान असं मार्गदर्शन केलं आणि मी माझ्या सगळ्या प्रॉब्लेमला वाट काढत गेलो आणि सुंदर असं हे काम पुढं पुढं नेत असताना काही अवघड वाटलं नाही. काही चेकअप कॅम्प, लोकांना सांगणे, रिझल्ट दाखवणे आणि रिझल्ट दाखवून सुद्धा लोक मला वारंवार विचारत होती. आणि तदनंतर मात्र मी एका वर्षामध्ये पहिले सुपरवायझर झाले तर 4च महिन्यात मी ऍक्टिव्ह वर्ल्टीम आणि वर्ल्टीम संगती क्रॉस केलं आणि 50,000च्या आसपास त्या दरम्यान चेक यायला लागला. आणि मी नंतर मात्र गेट टीम एका वर्षामध्ये क्लोज केलं. त्यामध्ये माझ्या कोचने योग्य असं कशा पद्धतीनं पुढे जावं याचं मार्गदर्शन केलं आणि ते झाल्यानंतर असा अमेजिंग असा सत्कार, फेटा बांधून बुके देऊन एवढ्या सगळ्या लोकांमध्ये, राजकारणात बी होत होते. आम्हाला काय मिळायचं राजकारणात, नारळ आणि एखादं फुल असायचं, एखादा तो गळ्यात घालायचा हार, पण इथं बुके आणि फेटा आणि किती सुंदर पद्धतीनं आमचं त्याला रिकग्नेशन झालं होतं. फुलं गुलाबाची पोळं आतरली होती. इतकं अमेजिंग वाटत होतं. आयुष्यात असला मी कधीही कधीही पाहिलं नव्हतं. असला अमेजिंग असा आनंद या ठिकाणी मला मिळाला. आणि त्यानंतर या सगळ्या माझ्या ग्रेट पर्सन्स, अंबादास शिंगणे सर असतील, अंबादास, या सर्वांच्या बरोबर तिथं माझं रिकग्नेशन झालं आणि एक आयुष्याचा आनंदाचा क्षण या ठिकाणी मी उपभोगला. आणि त्यानंतर असं ठरवलं की जबरदस्त अशा पद्धतीनं पुढे जायचं. आणि मग मी
ते केल्यानंतर मला जबरदस्त असं माझं रिकग्नेशन कुठलं झालं, व्हीआयपी म्हणजे 500 लोकात सुद्धा मला व्हीआयपीचा पट्टा टाकून पुढे बसण्याची संधी मुंबई या ठिकाणी सुपरवायझर कंपनीच्या वर्कशॉपमध्ये मिळाली. अमेझिंग असं फोटो सेशन मला करता आलं. हे सगळं कधी झालं, मी काम करत राहिलो, लोकांना सांगत राहिलो आणि सोप्या पद्धतीनं समजून सांगितल्यामुळे लोक विश्वास ठेवू लागली आणि लोक जॉईन होऊ लागली. मग मी काय एक्स्ट्रा काय बोललोय का यात? इथं जे आज तुम्ही सर्वजण लोक जॉईन आहेत, तुमच्यापेक्षा वेगळं तुमची माइंडसेट आत्ता जो आहे अशाच एका ह्याच्यामध्ये मला आणि सर कार्यक्रम चालू करण्याआधी तुम्ही इथं बसा, ह्यात समजून घ्या सगळं. मी असं तुमच्या पद्धतीने समजून घेतलं, लोकांना समजून सांगितलं आणि मग असा व्हीआयपी पर्यंत दर्जा केला. आणि मग व्हीआयपी झाल्यानंतर सगळं केल्यानंतर मग कंपनीनं अशा वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये बसण्याची संधी दिली, ती सुद्धा विमानाने जाण्याची संधी सुद्धा मिळाली. परंतु हे ट्रेनिंग आमचं पहा, आमचं बँगलोर आणि दिल्ली या 2 ठिकाणी मला ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली आणि आमच्या टीम बरोबर सगळ्या ऑफलाईन आणि याच्या टीम बरोबर हे पहा किती लोक आहेत, हजारो लोकांमध्ये 22,000 लोक ट्रेनिंगला होती. आणि त्यामध्ये मी पुढच्या 3ऱ्या लाईनीत होतो. 3ऱ्या लाईनीत बसण्याचा योग आला, कारण सुंदर असा योग माझ्या ग्रेट कोच ग्रेट मंत्राच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या आयुष्यात उपभोगू शकलो. नाहीतर काय हो, सामान्य माणूस, मी शेतकरी आणि राजकारणाचं मर्यादा होती, राजकारणात मी होतो परंतु मर्यादा होती. गावात बघा, गाव सांभाळा, लाईतले पंचक्रोशी सांभाळा, याच्या पलीकडे राजकारणात देश परदेश नाही कधी मिळाल बघायला. आणि मग अशा ट्रेनिंग मधून मी शिकत गेलो. आणखी जे जे कमी होतं ते मला ट्रेनिंग मधून मिळालं. आणि त्यानंतर मात्र मी माझ्या सगळ्या टीम बरोबर अनेक ट्रेनिंग अटेंड केली. प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंगला सुटाबुटात लग्नात सुद्धा मला कोट मिळाला नव्हता. इथं मला कोट घालून अमेझिंग अशा पद्धतीनं सगळं काय करण्याची संधी मिळाली आणि ती संधी मी दवडली नाही. आणि मी माझ्या टीम बरोबर काम करत राहिलो आणि ते काम करत असताना मला जबरदस्त अशा व्हॅकेशनची सुद्धा संधी मिळाली. आमच्या टीम बरोबर व्हॅकेशन मी करत राहिलो. टीमला बरोबर घेऊन माझ्या कोचचा माझ्या मागं तकात असायचा, मेंटरचा माझ्या मागं तकात असायचा. चला सर, आपल्याला हे व्हॅकेशन आता क्वालिफाय करायचे आणि तेही तुम्हाला आनंदाची बातमी आहे. हे सगळं फ्रीमध्ये केलं, ट्रेनिंग फ्रीमध्ये, व्हॅकेशन फ्रीमध्ये. हे अमेझिंग असं आमचं लोणावळा व्हॅकेशन झालं. स्विमिंग पूलमध्ये कशाला लहानपणी विहिरीत कधी पोहलो तर स्विमिंग पूल मध्ये पोहायची कधी काय अपेक्षाही मनात नव्हती. जबरदस्त अशा स्विमिंग पूलमध्ये आणि 5 स्टार मध्ये राहून आम्ही वेकेशन पार पडले. मग जयपूर असेल, गुजरात असेल, अशा जबरदस्त ठिकाणी पहा. हे सगळे फोटो व्हॅकेशनचे आहेत. आणि जोडीन आणि गोडी एकटं नाही, आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्यच आहे, जे काय करायचे ते जोडीनं आणि गोडीनं फॅमिलीला आपल्या बरोबर घेऊन. यस. आणि हा क्षण माझ्या आयुष्यात जबरदस्त आला. मला कंपनीनं थायलंड या ठिकाणी विमानाने पाठवलं. कामाची पोचपावती इथं होती, रिकॉग्निशन होते आणि व्हॅकेशन सुद्धा एवढं जबरदस्त. थायलंडला काय जबरदस्त मजा. 8 दिवस आम्ही पटिया आणि बँकॉक या ठिकाणी घालवले आणि आमच्या टीम सोबत सगळे स्पॉन्सर माझ्या बरोबर होते. किती सर्वोच्च आनंद मिळाला विमानानं. नाहीतर माझा सारखा व्यक्ती या वयामध्ये काही करू शकला नसला. कारण जे झालं ते सगळं या आपल्या कम्युनिटीमुळे, या आपल्या सगळ्या स्पॉन्सरनी मला योग्य मार्गदर्शन केलं, म्हणूनच या सर्व गोष्टी झाल्या आणि मी त्यातून माझी स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकलो. काय असतो, प्रत्येकाने आता आपण स्टोरीमध्ये ऐकलं, प्रत्येकाचा वय असतो मुलांसाठी वगैरे. माझी मुलं करते आहेत, सगळी मुलं नोकरीला आहेत, त्यामुळं मला त्यांच्यासाठी काय करायची गरज नाही, त्यांचं ते उभं करतात. माझा वय आहे फक्त माझी मिसेस, तिच्यासाठी म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या.
मी फोर व्हीलर गाडी घेतली, टाटा पंच म्हणून गाडी घेतली. त्यानंतर माझा फोन तिला गिफ्ट दिला, लॅपटॉप घेतला. या सगळ्या गोष्टी खरं तर आता तुम्ही तरुण वयात सगळेजण करत असतात. मी साठीत ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ते फक्त आणि फक्त आपल्या हरबल या सगळ्या गोष्टी मी करायची ताकद मला या कंपनीनं योग्य वेळी आरोग्य सल्लागार म्हणून काम करत असताना जी ऑपॉर्च्युनिटी छान दाखवली आणि तिथून पुढे जी मी काम करत राहिलो, त्यातून सोपं आणि साध्या पद्धतीने काय तुम्हाला वाटलं का मी वेगळं काय केलंय? मी काय सांगितलं आता? काम घेत होतो, माझा रिझल्ट शेअर करत होतो, लोकांना सांगत होतो आणि भेटल त्याला या कम्युनिटीची ओळख करून देत होतो. एवढंच काम केलं आणि या कामामध्ये मी माझी सगळी स्वप्न वयाच्या 60व्या वर्षीही आमच्या मी मिसेसला खुश ठेवू शकलो आपल्या हर्बल लाईफ कम्युनिटीमुळे. आणि खूप सगळी स्वप्न आयुष्यातली पुरी केली. आणि हा माझा लास्ट मंथचा चेक आहे. पाहिला तुम्ही? दिसतंय स्क्रीनवर? येस. माझा 1,15,579 रुपये 20 पैसे हा माझा लास्ट मंथ चेक आहे. आणि गेली 3 वर्ष झालं मी 1 लाखाच्या अभाव चेक घेत असतो. ज्या दिवशी मी गेट झालो त्याला आज 3 वर्ष झाली. त्यानंतर आम्ही जे कसे चेक घेत राहिलो आणि आजपर्यंत मी माझ्या सगळ्या स्वप्नांना या कंपनीच्या चेकद्वारे वाट देत गेलो. वाट. आणि मी पाहिलं तुम्हाला, मी आता परत एकदा रिटर्न सांगतो की राजकारण करत असताना किंवा शेतीमध्ये मी एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली नसती, की मला एवढं मोठं काम करता आलं नसतं, दर महिन्याला 1 लाख रुपये मिळवता आलं नसतं. पण इथं सहज हसत खेळत बोलत बोलत मी कुठल्याही गोष्टीची नाद तुडल्या. मी माझी शेती पडून ठेवली नाही इथं काम करण्यासाठी. मी माझं राजकारणही सोडलेलं नाही. सगळ्या मित्रांच्या बरोबर मदत असेल तर मी करत, ते करत असताना मी हे करतोय आणि इथं मला छान इन्कम मिळते. मी तुम्हालाही सर्वांना विनंती करेन की आपलं बघत बघत तुम्ही कुठं आहे, तुम्ही नोकरी पर्सन असाल, तुम्ही बिझनेस पर्सन असाल, कुठे ज्या ठिकाणी तुम्ही जे काम करत असताना ते करत करत जर तुम्ही हर्बल लाईफ ऑपॉर्च्युनिटी जर छान केली तर तुम्हाला छान असा माझ्यासारखा इन्कम मिळू शकतो. काहीही अवघड नाही. एकदम सोपा आणि जगातला सुंदर सुटसुटीत आणि अमेझिंग असा पे प्लॅन या कंपनीचा आहे. तुम्ही सर्वजण जे आज या कॉलवरती आहेत, जवळजवळ 273 लोक अजूनही आहेत, त्या सर्वांना मी विनंती करेन, आज जर तुम्ही नवीन पर्सन असाल तर इथून खुणगाट मारा. हा 60 वर्षाचा व्यक्ती, 10वी नापास शिक्षण असणारा व्यक्ती जर 1 लाख कमवू शकतो तर मी का नाही? मी का कमवू शकत नाही? हा वाय, हा ध्यास तुम्ही या ठिकाणी घेऊ जा. मी शेवटचे एक वाक्य सांगेन, केल्याने होत आहे आणि केलेच पाहिजे, तरच आपल्याला शक्य असते. आपण प्रयत्न नाही केले तर कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. पण आपले प्रयत्न आवश्यक आहेत. मी तुम्हा सर्वांना जे शेवटपर्यंत असतात जे पर्सन आहेत त्या सर्वांना एक विनंती करणार आहे की तुम्ही नक्कीच जर आजच आपल्या कोचला विचार या हर्बल लाईफचा पुढचा प्लॅन काय आहे आणि मी कशा पद्धतीने करू शकतो. कारण मी वारंवार सांगतोय, मी करू शकतो तर तुम्ही नक्की करू शकता. मी ह्या वयात जर ह्या गोष्टी करू शकतो. हा, तुम्ही म्हणाल सर तुमचं मग कॉन्टॅक्ट होतं नाही. कॉन्टॅक्ट आपल्या घरी येऊन काय करत नाहीत. मी त्यांच्यापर्यंत गेलो, मी त्यांना सांगितलं, त्यांनी तुम्ही इतरांच्याकडे जाल 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही माझ्यासारखं दर महिन्याला 1 लाख रुपये इन्कम घेतल्याशिवाय राहणार नाही. येस, बॅक टू शर्मनी. यस, खूप छान, अमेझिंग, फंटास्टिक. जोरदार क्लॅपिंग झाल्या पाहिजे पा. एक व्यक्ती एवढ्या सगळ्या याच्यामध्ये काम करू शकतात म्हणजे ते समाजकारणही सोडलेलं नाही, राजकारणही सोडलेलं नाही आणि एक उत्तम प्रकारचे वेलनेस कोच म्हणून सुद्धा आज काम करत आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा इन्कम सुद्धा खूप क्वालिटेड घेत आहेत. आणि हे का होऊ शकतं माहितीये? फक्त मनातून आपण जर ठरवलं का मला हे करायचंय
तर नक्की होऊ शकणार आहे. या ठिकाणी आज काही नवीन व्यक्ती जॉईन झाले असाल तर त्यांच्यासाठी सरांनी एक सुंदर असा मेसेज दिलाय की 60 वर्षाची व्यक्ती करू शकते, हाऊसवाईफ करू शकते, कुठलीही लेडी करू शकते, कुठलाही स्टुडंट बॅकग्राऊंड मधील व्यक्ती करू शकते, माझ्यासारखी टीचर बॅकग्राऊंड मधील व्यक्ती पार्ट टाइम मध्ये करू शकते. तर नक्कीच तुमच्यासारखी प्रत्येक व्यक्ती हे काम करू शकते. कारण हे काम करण्यासाठी या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म आहे हा खूप सुंदर आहे. इथं प्रत्येक काम बोटाला धरून शिकवलं जातं आणि नक्कीच एन्जॉय करत करत, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता एन्जॉय करत करत हे काम करता येतंय. सो थँक्यू सो मच तुकाराम सर, तुम्ही खूप सुंदर अशी स्टोरी तुमची शेअर केली आणि आमचा कॉन्फिडन्स वाढवला. नक्कीच नवीन व्यक्ती या ठिकाणी जॉईन असाल त्यांना मला एक मेसेज द्यायचा आहे की ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे, पहिलं तर त्या व्यक्तीला आज भेटायचं आहे. भेटायचंय कसं, तर यस टाईप करायचंय. सुरुवातीला यस टाईप करायचाय, त्यांना कॉल करायचाय, ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या त्यांच्याकडनं समजून घ्यायच्यात. असा सेम सेशन पुन्हा नेक्स्ट वीक मध्ये असणार आहे. काही शंका प्रश्न असतील तर आपल्या कोचला विचारायचे आहेत, ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे. नक्कीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोचकडे आहे, कारण त्यांनी स्वतः हे काम केलंय, त्यांनी सक्सेस मिळवलंय आणि एक्स्ट्रा इन्कम कोणाला नको आहे. तर ज्यांना ज्यांना एक्स्ट्रा इन्कम पाहिजे त्यांनी सर्वांनी यस टाईप करायचं आहे. आणि अमेझिंग अशा ज्या स्टोरीज आज ऐकलेल्या आहेत त्या रिअल आहेत, ती कुठलीही बनवलेली स्टोरी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलेले या गोष्टी ज्या आहेत त्या रिअल आहेत. आणि नक्कीच आपल्याला त्या रियालिटीमध्ये जर जायचं असेल तर आपल्या कोचवर विश्वास ठेवायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी फॉलो करायची. यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पे करायचं नाही, तर तुम्हाला कंपनीकडे एक छोटंसं रजिस्ट्रेशन करावं लागतं. ते तुमच्या कोचकडनं करून घ्यायचं आहे, ज्यांनी तुम्हाला या लिंकची ओळख करून दिलेली आहे. आणि नक्कीच नेक्स्ट सेशनसाठी तयार राहूयात. आणि आजच्या सेशनमध्ये ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्या सर्वांसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. ज्यांनी ज्यांनी सुंदर अशा स्टोरीज शेअर केल्या त्या सर्वांसाठी सुद्धा आपण जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आणि हा प्लॅटफॉर्म समजून घेणार आहोत आणि याच्यामध्ये सक्सेस होणार आहोत. यस, जबरदस्त, अनबिलिव्हेबल, फॅन्टास्टिक आजचं सेशन झालं आहे. तर तुम्हाला तुमच्या घरातून पार्ट टाइम काम करायचं असेल, म्हणजे तुम्ही कुठलंही काम करत असाल तर तुम्हाला तुमचं काम सोडायचं नाही आहे. सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही काम करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातील मिसेस, मिस्टर, तुमचे नातेवाईक तुमच्या कामाला मदत करू शकतात आणि हे काम कोणीही करू शकतो. तुम्ही जर एक तास काम केलं तरी महिन्याला 20,000पर्यंत पेमेंट कमवू शकता आणि जर जास्त वेळ केलं तर तुम्ही म्हणजेच 1 लाख, 2 लाख, 3 लाखही कमवू शकता. त्यामुळे तुम्हाला जर हे काम करायचं असेल तर तुम्ही लगेच सुरुवात करू शकता. कुठलंही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. कुठलंही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. माझा नंबर आहे 9623 66 96 64. जर महिला असतील तर तुम्ही 70 30 58 29 08 या नंबरलाही कॉल करू शकता. आपल्याच घरातून जॉईनिंग करायचे आणि तुम्ही भारतात कुठेही असाल तरीही तुम्हाला जॉईनिंग करता येतं आणि तुमची लगेच उद्यापासून म्हटलं तरीही इन्कम चालू होऊ शकते. थँक्यू.